काय सांगणार किती वर्षापासून हे साई भंडारा तुम्ही ठेवताय, साई बाबांची पूजा ठेवता, काय सांगता? आपल्या मंडळाला 10 वर्ष झाले या वर्षी यंदा आणि महोत्सव आहे आणि आपल्याला सहकारी आपले सुशीलभाई वगैरे झाले आणि आपले गौरवभाई झाले, तन्मयभाई झालेत. आपल्या मंडळाला 8 वर्षीप्रमाणे याही वर्षी चांगलाच त्यांनी सहकार्य केलं आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि याही पुढच्याही वर्षी त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं हीच आमची साईच्या पूर्ण भक्तांना आपली विनंती. प्रत्येक वर्षी लोकांची एक मोठी गर्दी असतं, आज पण लोकांची एक मोठी गर्दी आहे. काय किती लोकांच्यासाठी भंडारा असतो? हो, आपलं टोटल इथं 5-1 हजार माणसांचं तरी जेवण असतं, आपलं महाप्रसाद वगैरे. आणि आपल्या सर्व आपल्या रहिवासी वगैरे सर्व चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सर्वांना आणि आम्ही त्यांच्या उत्सवाने चांगला भंडारा आपला इथं मोठ्या भंडारा आम्ही साजरा करतो. सुशील भाई क्या कहेंगे, आप यहाँ पर आए हैं, साई भंडारा है और क्या करना चाहेंगे हर साल की तरह? देखिए, मैं तो पहले तो साईं सेवा मंडल का बहुत बहुत दिल से शुक्रिया करना चाहूँगा कि हर साल, अभी तन्मय पटेकर जी को भी पता है, हम लोग हर साल यहाँ पे गेस्ट और इनके साथ में हम कार्यकर्ता ही है सेवा मंडल के, और हर साल जिस तरीके से जोर शोर में काम करते हैं, ये इतना अच्छा कार्यक्रम करते हैं और साईं बाबा की साक्षात पालकी निकालना, उनके साक्षात दर्शन करवाना, पूजा करना, फिर 5000 लोगों का भंडारा करना. इतनी बड़ी बस्ती है यहाँ पे नेताजी नगर, कामराज नगर में. सारे यहाँ के जो निवासी है यहाँ पे आके प्रसाद का लाभ लेते हैं और बहुत ही मेहनत करके ये हर वर्ष जो काम करते हैं, इनका जो टीम है साईं सेवा मंडल का, ये यहाँ से शिरडी भी जाता है, शिरडी दर्शन करके फिर यहाँ आने के बाद ये कार्यक्रम करता है. और यह कार्यक्रम ये इसी तरीके से आगे भी करते रहे, यही हमारी अपेक्षा रहेगी. हम तो इनके साथ हमेशा खड़े हैं और आप देखेंगे कि यहाँ पे जल्लोष जो है, यहाँ की जनता का जल्लोष, यहाँ के लोगों का जल्लोष, इनके कार्यकर्ताओं का जल्लोष, और दिन रात जो मेहनत करके इतना अच्छा कार्यक्रम इन्होंने सफल किया है, इसके लिए मैं बहुत बहुत इनको शुक्रिया कहूँगा और धन्यवाद देना चाहूँगा. काफ़ी नेता अभिनेता इस प्रोग्राम में यहाँ पर आते हैं. अब देखिए, पिछले साल भी हम लोग अभी हमारे तन्मय पटेकर जी एक अच्छे अभिनेता है, सिंगर हैं. आप इनके मराठी गाने बहुत सुने होंगे हर यूट्यूब चैनल से लेके टीवी पे, हर जगह पे. तो बहुत सारे अभी जैसे युवा हमारे सेना के नेता और ये बहुत दूर से आए हुए हमारे राहुल भाई, ये इनका भी जो सहयोग है. बाकी कई लोगों का यहाँ पे आना लगा रहता है. साईं बाबा के चरणों में सभी लोग यहाँ पे दर्शन लेने आते हैं, प्रार्थना करने आते हैं. जिस तरीके से शिरडी में जैसे कहते हैं कि साईं बाबा जो वही शिरडी जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं, यहाँ भी साक्षात वही साईं बाबा का ही एक स्वरूप है. साईं बाबा यहाँ पे साईं सेवा मंडल में वही आता है जिसे साईं बाबा बुलाते हैं. बस यही है और बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा तन्मय पटेकर जी का, हमारे भाई का, हमारे ये सभी लोगों का बहुत दिल से शुक्रिया कहूँगा कि सभी लोग यहाँ पर आए और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और ऋषि को खास करके, ऋषि होगे और उनकी पूरी टीम, इनको खास करके धन्यवाद देना चाहूँगा कि ऐसा कार्यक्रम मैं देखते जा रहा हूँ. कई सालों से इस कार्यक्रम में मैं तो जुड़ा हुआ हूँ. तो एक तादाद जो पब्लिक की होती थी वो 2000 से 3000, 3000 से 4000, आज 5000 पब्लिक का यहाँ पे भोजन ग्रहण करना, प्रसाद लेना, ये बहुत बड़ी बात है. 5000 लोगों को सेवा पहुँचाना, घर घर तक लोगों के भोजन की व्यवस्था करना, ये बहुत अच्छा कार्यक्रम किया हुआ है. धन्यवाद देना चाहूँगा. काय सांगणार आहे, आप यहाँ पर आए हैं साई भंडारा में, साईं बाबा की पालकी यहाँ पर निकाली गई थी, क्या करना चाहिए? साईराम सर्वांना. आणि ह्या सोहळ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी बरेच वर्ष येतो आहे आणि माझी प्रगती आणि या मंडळाची प्रगती ही एकत्रच होते साईबाबांच्या कृपेने, असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि साई सेवा मंडळ या नावातच सेवा आहे आणि जी साईबाबा आपल्या सर्वांकडून करून घेत आहेत. मी विशेषतः आभार मानतो सगळ्यात पहिला संदीपचा, कारण की दरवर्षी मला तो आवर्जून, म्हणजे जसं नवीन वर्ष चालू होतं आणि जानेवारी निघून जातो, फेब्रुवारीला मला माहिती असतं की संदीपचा मला फोन येणार आहे आणि त्याच्यानंतर सुशील भाऊ आहेत, ऋषी आहे, म्हणजे पूर्ण साई सेवेकरी जेवढे आहेत या सर्वांचा मी आभार मानतो. आणि मी आधीपासून बघत आलो आहे थोडी गर्दी, त्याच्यानंतर जास्त गर्दी आणि आत्ता अमाप गर्दी, आणि साईबाबांचा आशीर्वाद सगळ्यांच्या मागे आहे आणि सुशील भाऊंचा एक चांगला सपोर्ट आहे सगळ्यांच्या मागे, आणि त्यामुळे म्हणजे बोलतात ना एक परिपूर्णता या कार्यक्रमाला येते. तर मी सुशील भाऊंचे सर्व साई सेवेकरांकडून पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सर्वांनी असंच एकजुटीने राहा. आत्तापर्यंत आहेत, कारण मी बघतोय तर चेहरे वाढले आहेत, कमी नाही झालेत. म्हणजे एकात्मता तुमच्या अख्ख्या मंडळामध्ये आहे, ती कायम अशी राहू दे. बाकी सर्वांवर साईबाबांचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेत. सर्वांनी एकमेकांना अशीच साथ द्या आणि हा कार्यक्रम जितका मोठा करता येईल, आता तर मोठा आहेच, त्याहून मोठा व्हायला पाहिजे. कारण की आपला साई सेवा मंडळ हे नाव ऐकताच लोकांना कळलं पाहिजे की हा कार्यक्रम कुठे होतो आहे. बस माझी साईंचरणी एवढीच प्रार्थना आणि सर्वांना सुखी आणि समाधानी ठेव. ओम साईराम. प्रथम तर साई सेवा मंडळाचं मी खूप धन्यवाद करतो आणि आमचे मोठे बंधू सुशील भाऊ गुप्ता यांचा या कार्याला खूप सपोर्ट राहतो.
आणि म्हणजे वारंवार हे सांगत राहतात, जी बी मदत लागली काय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, कळवा का आम्ही तुम्हाला ही मदत पोचू. तसं म्हणजे ऋषी भाऊन त्यांचा एक कॉल गेला सुशील भाऊन त्यांना, आत्तापर्यंत त्यांच्या तोंडानं नाही आहे हा शब्द ऐकलेला आम्ही नाही आहे. काय इथून बी पुढं सांगता सुशील भाऊन ते याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करूत आपण. पण मग हाच कार्यक्रम एवढा मोठा होऊन जातो का म्हणजे पब्लिकला सांभाळलं जात नसतं इथं. म्हणजे पब्लिकचं खूप मोठं माप राहतं या ठिकाणी. तर दरवर्षीप्रमाणे मी आता गेल्या वर्षी बी आलो होतो, तर ह्या वर्षी बी मला खूप आनंद वाटतो. यावर्षी आम्ही पूजा वगैरे जोडीनं आम्ही केली. तर मला एकच सांगणं आहे, आत्ता जेवढं करू राहिले तसंच वारंवार चाललं पाहिजे आपलं. आणि सुशील भाऊ भावी नगरसेवक घाटकोपरचे यांच्या वतीने हे जर नगरसेवक झालेच तर हे इथं साई भंडारा दरवर्षी होतो ना, जसा साई भंडारा शिर्डीमध्ये सुद्धा करणार, असं एवढं बोलून धन्यवाद. एकच बोललेले साईबाबांना वंदन करून आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून इतका मोठा कार्यक्रम. आणि हा जर कार्यक्रम आपण सोडला तर त्याच्यानंतरला ह्यांचं जे मंडळ आहे ते मी बघतो आहे, सकाळी दुपारी संध्याकाळी सगळे अवेलेबल राहतात. पण यांचं जे मंडळ परिपक्वपणे रात्री अवेलेबल राहतं ते राजावाडी हॉस्पिटलसुद्धा इथलं, नंतर पंतनगर पोलीस स्टेशन असू द्या. आणि गोष्ट दुसरी, यांचं असणारं गाव महाड मानगाव, तिथं असणारं कुठं सावित्री नदीचा पूर झाला, नंतर पूर परिस्थिती आली, तिथे यांचं ब्लँकेट वाटप असू द्या, नंतर तांदूळ वाटप, यांनी 2-2, 3-3 ट्रक भरून इथून सामान घेऊन गेलेले आहेत. आणि याची जी पोच पावते ती आपण साईबाबांच्या आशीर्वादाच्या रूपाने इथे सर्व बघतोय. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय जय.